आज लवकर उठून मी अंघोळ केली होती, कारण रात्रीच मी भिजत घातले होते. मुगाचे मस्त असे डोसे बनवायचे होते. त्यासाठी म्हणून इथे पटकन तयारी करून घेतली. पहिले बटाटे शिजवून घेतले होते, छान असे सोलून घेतले आणि मग बटाटे हातावरच कट करून घेतले. आता हे मला हातावर कट करायला बटाटे जमतात म्हणून मी केले होते. बाकी मी सगळं कापून ठेवलंच होतं. मस्त कढई टाकून घेतली, तेल टाकून घेतलं आणि जिरं मोहरी टाकून घेतलं, कढीपत्ता टाकून घेतली आणि कांदा टाकून घेतला. कांदा मस्त फ्राय करून घेतला. नंतर टमाटर टाकला, बटाटे टाकून घेतले आणि हळद आणि मीठ टाकून मस्त मिक्स करून घेतले. आता भाजी तयार होईपर्यंत म्हटलं मिक्सर लावून घेऊया. मग काय मिक्सरमध्ये मूग टाकले आणि कोथिंबीर टाकून, 2 मिरच्या टाकून, 2 आल्याचे तुकडे टाकले आणि मीठ टाकून जिरं टाकून घेतला आणि मस्त असे मिक्सर लावून घेतला. भाजी पण रेडी झाली होती आणि मिक्सर पण लावून झाला. नंतर मग मी गॅसवरती तवा ठेवला आणि पाणी मारून तव्याचं टेम्परेचर कमी करून पटापट अशी गरगर असे डोसे बनवून घेतले. झाकण मारून 2 मिनटात माझे अजिबात तेल न लावता, न तूप लावता अगदी पाण्यावर असे मी डोसे बनवून घेतले आणि खूप छान झाले होते. मग काय त्याच्यावर बटाट्याची भाजी टाकली, गोल गोल आकाराचे असे डोसे बनवून घेतले. यांचं इथे खेळणं चालू होतं, तोवर माझे डोसेही बनवून झाले होते आणि मग रियांशला आणि आम्ही नाश्ता करून घेतला. आजकाल रियांश आहे ना, खाताना खूप नखरे करत होता. पप्पांचं खाऊन झालं होतं, माझं खाऊन झालं होतं, पण त्याचं काही होत नव्हतं. मग काय चिऊ काऊ दाखवून अर्धा डोसा तर मीच खाल्ला होता, अर्धा डोसा त्याने खाल्ला आणि मग ह्यांची इथं मस्ती चालूच होती. ह्या बापलेकांची काही मस्ती कमी होत नाही. सॅटर्डे संडेला तर खूपच वाढत असते. मग काय मी माझ्या जेवणाची सुरुवात केली, ह्यांची मस्ती तर चालूच होती आणि मस्ती करून आमचा पिल्लू खूप दमला होता. मग आला किचनमध्ये, मम्मी पाणी द्या. 1 ग्लास दिला तर दुसरा ग्लास पण त्याला हवा असतो. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.